नमस्कार, नमस्कार, नमस्कार. ऐतिहासिक दिवस, ऐतिहासिक क्षण आज भारताने अनुभवलेला आहे. 18 वर्षाचा गुकेश हा जगज्जेता झालेला आहे बुद्धिबळामध्ये. विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय आणि एवढ्या लहान वयात हे विजेतेपद मिळवणारा जगातला पहिला. त्याच्यामुळे अर्थातच आज एपिसोड येणं अत्यंत आवश्यक होतं, कारण बुद्धिबळासाठी नाही, भारतासाठी खूप मोठी कामगिरी झालेली आहे. आपल्या बरोबर आहेत सिंगापूरला या सामन्यासाठी गेलेले लोकेश नातू. लोकेश, आजचा आपण थंबनेल देणार आहोत गुकेश आनंदापेक्षाही मोठा आनंद, आनंदपेक्षाही झालेला मोठा आनंद. खरंय. म्हणजे मी काय सांगू, आता ही मॅच जी झाली, कालपर्यंत 13 झाले होते मॅचेस आणि 6.5 ईच असे स्कोर होते. आणि आजचा गेम डिंग व्हाईट होता आणि गुकेश ब्लॅक होता. तर मेन चॅलेंज होतं की आज गुकेश हरायला नाही पाहिजे, कारण का व्हाईटने आपण बघतो प्लेअरला ऍडव्हान्टेज असतं. आणि गेम गुकेशने इक्वलाइज केला आणि ड्रॉच होणार होता, पण गुकेशकडे एक प्याद जास्त होतं आणि गुकेश त्याला ड्रिल करतोय 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 आणि 55व्या मुलं त्यांनी एक ब्लंडर केली. सगळेजण आम्ही जे ओरडलो बघताना लोक, आणि ते ग्लास बॉक्स मध्ये असतात त्यामुळे तिकडे काही डिस्टर्बन्स नाही आणि त्यांना दिसत पण नाही बाहेर काय आहे. आणि त्याच्यानंतर 58व्याला डिंगनी रिझाईन केलं. गुकेश बघून शॉक झाला, कारण का ही ब्लंडर म्हणजे ही ब्लंडरच म्हणता येईल, ह्याच्यापेक्षा दुसरा शब्दच नाही. आणि झालं 18 वर्षाचा गुकेश वर्ल्ड चॅम्पियन. म्हणजे अजून खरं सांगायचं तर सिंक इन होत नाहीये, कारण असं वाटत होतं की उद्या टायब्रेक होणारच आहे. त्यामुळे हे फारच जबरदस्त आहे. तू म्हणालास तसं 18 वर्ष, ह्याच्या आधी सगळ्यात तरुण जगज्जेता म्हणजे कास्पारो आणि कार्लसन होते, ते 22 वर्षाचे असताना झाले आणि गुकेश 18 वर्षाचा असताना झालाय. त्यामुळे ही गोष्ट नेक्स्ट लेवल आहे, एवढंच मला आता म्हणू शकतो मी. म्हणजे तेव्हा मला तर एवढा काटा आलेला, अर्धा तास मला काटाच आला होता, कारण ते जे वातावरण होतं ना, सगळं सडनली सगळं बदललं. आणि तिथे भयंकर भारतीय प्रेक्षक आहेत आणि सगळे असे चाहते, त्यामुळे तिकडे फुल भारत माता की जय सुरू झालं, गुकेश सुरू झालं. म्हणजे ऍक्च्युली तेव्हा मला क्रिकेट आणि चेसमध्ये काहीच फरक वाटला नाही त्या क्षणाला. म्हणजे ती जी अर्धा तास होता ना, गुकेश बाहेर येणं, मग लोकांचं चिअर करणं, त्यांना मॅनेजच करता येत नव्हते आपले सगळे जे फॅन्स होते ते, कारण का ते असे पूर्ण अटॅक करत होते गुकेशवर. सो ग्रेट, म्हणजे ग्रेट मोमेंट ऑफ लाईफ असं म्हणतात ना तसं. आणि गुकेश पण रडायला लागला हो, त्याच्या गुकेश लास्ट रडायला मूव्ह, तो रडायलाच लागला. आणि ते बघून तर इतकं हे झालं ना, म्हणजे बापरे. पण ते शेवटच्या 3 मूव्ह मध्ये डिंगला खूप प्रेशर आलं आणि त्या प्रेशर मध्ये चूक झाली का, याच्यात गुकेशचं क्रेडिट आहे की तो शेवटपर्यंत लढत राहिला. हा म्हणजे कारण कसं आहे, ड्रॉ त्यांनी आधी ऑफर केला असता तर ड्रॉ घेतला असता ना. करेक्ट, 40व्या मूव्ह पर्यंत ड्रॉ ऑफर नाही करू शकत साधारण. हम्म. त्याच्या आधीच असं क्लिअर होतं की मॅच ड्रॉ चालली आहे. 40 नंतर कोणीही ऑफर करू शकतं, ते कोणी करत नाही सायकोलॉजी म्हणून. पण डिंग ऑफर करत होता की हत्ती आणि उंट उरला होता दोघांच्या साईडला, आणि ह्याच्याकडे 3 प्यादी होती गुकेशकडे, डिंगकडे 2. त्यामुळे गुकेश प्रेस तर करत होता. आणि टाइम डिफरन्स दोघांचा काय झाला, गुकेशकडे 1 तास आणि डिंगकडे 10 मिनिटं. म्हणजे प्रेशर होतंच डिंगवर, कारण का 1 पॉईंट कमी होतं प्याद. आणि गुकेश पुश करतोय करतोय आणि तेही चाललेलं की का पुश करतोय, पण तेच आहे, जोपर्यंत म्हणतो ना शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत मॅच संपत नाही म्हणतात, तसं आहे ना. जोपर्यंत लास्ट मूव्ह होत नाहीये तोपर्यंत गेम संपलेला नाहीये. 55व्या मूव्हला झाली ना जी ब्लंडर, तेव्हा गेम संपला. कारण तेव्हा काय झालं, हत्ती हत्ती एक्सचेंज झाले आणि मग ह्याचा उंट अडकला होता, म्हणजे अडकू शकत होता, आणि ते उंट उंट पण गेले. आणि मग गुकेशची जी 2 प्यादी होती, ते एक प्यादाला ते प्यादाकडून दुसरा राजा बनणार, आणि ह्याचा डिंगचा राजा थोडा दूर होता. म्हणजे ते 55व्या मूलाच कळलं मॅच संपली, आणि गुकेशला ते कळलं ना, तर गुकेश थांबला. म्हणजे ते व्हिडिओ आपण सगळे बघू शकतो, पाणी वगैरे पेला, कारण त्याला असं होतं ना, कळायला लागलं की बापरे हे काय कळायला झालं. लागले. मग गुकेश हा. हसायलाही लागला, असं स्माईल करायला लागला त्या क्षणी. आणि डिंग पूर्ण झाला तरी ते 2 मूव्ह खेळले, म्हणजे 55 ते 58. आणि मग डिंगनी रिझाईन केलं. पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण गुकेश जे बोलला ना, म्हणजे त्याच्या 18 वय हे त्याचं वाटतच नाही. म्हणजे खरं सांगायचं तर ग्रेट, म्हणजे एकदमच ग्रेट. नाही, हे बघ, आता काय माहितीये का, आता तुझे केस पांढरे झालेत, माझे केस गेलेत. गुकेश 18 वर्षाचा आहे आणि नवीन, म्हणजे नवीन इरा चालू झालेला आहे बुद्धिबळात असं आपण म्हणू शकतो. आणि तो 18 वर्षाचा असल्यामुळे गेल्या 7-8 वर्षात तू त्याचा प्रवास खूप जवळून बघितला असशील, कारण आता त्याच्या तुलनेत आपणही म्हातारे आहोत, कारण स्ट्रेट डबल आहोत करेक्ट, मिनिमम. करेक्ट, करेक्ट. तर
त्याची चेसची सुरुवात कुठे झाली आणि त्याची चेन्नईची बॅकग्राऊंड कशी आहे, आणि म्हणजे या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप पर्यंत पोहोचला कसा गुकेश? कारण आता आज काय माहितीये का, आता सगळ्यांच्या स्टेटसला गुकेश असणारे, सगळं असणारे, पण हा प्रवास कसा झाला ते थोडक्यात सांगा. आपण डिटेलमध्ये एपिसोड नक्की करू, करेक्ट. पण आत्ताच्या याला त्याचा प्रवास कसा झाला? थोडी मी पटकन जुने काही हिस्ट्री सांगतो आणि आता तो कसा आला या सायकलला. सो पार्ट 1 थोडी हिस्ट्री. तो 2013ला आनंद आणि कार्लसनची चेन्नईत मॅच झाली, तेव्हा त्याचे वडील त्याला घेऊन गेलेले. तो ऑडियन्स मध्ये होता, तर तेव्हा त्याला वाटलं की अरे त्या बॉक्समध्ये जाऊन आनंद आणि कार्लसन सारखं खेळायला मजा येईल. आणि तेव्हा त्याचं वय होतं 6.5. ठीक आहे, 2013ची गोष्ट आहे. गुकेशचा जन्म 2006चा आहे. 7 वर्षाचा तो होता. हा पहिला एपिसोड. त्याच्यानंतर तो 2016-17 पर्यंत तर म्हणजे त्याची फॅमिली परिस्थिती टिपिकल नॉर्मल मिडल क्लास, असं काही हे नाही. आणि चेसला प्रवास पण खूप लागतो, कोच लागतात. तर 16-17 पर्यंत तर त्याच्याकडे असं होतं की त्याच्या फॅमिली फ्रेंड्सनी पण त्याला मदत केली होती, सो दॅट त्याला टुर्नामेंट खेळता यायला लागल्या. ह्याच्यानंतर त्याचे जे रेटिंग आहे ना ते वाढत होतं कन्सिस्टंटली. आणि मला अजूनही जाणवतं, एक तो दिवस होता कोविडच्या काळात, ऑनलाईन टुर्नामेंट सुरू झाला, तेव्हा गुकेश मॅग्नस विरुद्ध खेळला. 2020ची गोष्ट आहे. तर गुकेश तेव्हा पण ना मॅग्नस बरोबर ड्रॉ झाली तरी लोक सेलिब्रेट करतात, आणि तेव्हा तर गुकेशचं रेटिंग काहीच नव्हतं. तर गुकेश तेव्हा पुश करत होता मॅग्नसच्या अगेन्स्ट. त्याचा पोझिशन म्हणजे त्याला जिंकायचं होतं, आणि ड्रॉ झाली आणि गुकेश असं एकदम शिकाय झालं हे, तो असं फ्रस्ट्रेटेड होता. तेव्हाच मला वाटलं, तेव्हा मी एक आर्टिकल लिहिलं होतं की चॅम्पियन इज बॉर्न इन सच मोमेंट्स. तेव्हा आता असंच मी लिहिलेलं गॉड नोस. पण त्याच्यानंतर ते गुकेशची जी राईज आहे ती म्हणजे कन्सिस्टंटली रेटिंग म्हणा, आणि तो गुकेशचा फोकस आपण जो बघतो ना तो फिनॉमिनल. त्याच्या असा आसपास असू ना, तो बघून त्याची जी ऑरा आपण म्हणतो ना, खरा काय ऑरा असतो, तर अशा ह्याच्याबरोबर कळतं. आता ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा प्रवास म्हणजे, वर्ल्ड चॅम्पियनशिपला यायला आधी तुम्हाला कॅन्डिडेट्स टुर्नामेंटला क्वालिफाय व्हायला लागतं, जे 8 लोक खेळतात. ते 8 लोक वेगवेगळ्या ह्याच्यानी येतात. वर्ल्ड कपचे विनर येतात, काही फिडेची एक ग्रँड स्विस टुर्नामेंट असते, टॉप रँक प्लेअर असतो, आणि लास्ट इयर फिडेनी इंट्रोड्यूस केलेलं फिडे सर्किट, म्हणजे ओव्हरऑल वर्षातनं ज्याला जास्त पॉईंट मिळतील तो. गुकेश गेल्या वर्षी आत्ता चेन्नई ग्रँड मास्टर्स जिंकला. त्याच्यानंतर गुकेश आला टॉप रँकवर, तरी एक टुर्नामेंट बाकी होती. गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2023ला कळलं गुकेशला फिडे सर्किटमध्ये तो टॉप असल्यामुळे कॅन्डिडेटची एंट्री मिळणार. बरोबर, जी कॅनडाला झाली होती. हा, जसं विजितला ग्रँड स्विस जिंकल्यामुळे मिळालेलं, प्रज्ञानंदाला वर्ल्ड कप मधनं मिळालेली, गुकेशला सगळ्यात लास्ट एंट्री गुकेशची झाली 31 डिसेंबर 2023. मग मार्चला कॅनडात कॅन्डिडेट्स टुर्नामेंट झाली एप्रिलला. ती टुर्नामेंटमध्ये टॉपचे 8 लोक होते, अशा वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलेले. ती 14 म्हणजे 7 अपोनंट्स टोटल, तर 14 राऊंड, 2दा. गुकेश लास्ट राऊंडला गुकेश ड्रॉ केली, आणि अजून एक प्लेअर येऊ शकत होता पण तो ड्रॉ झाली, आणि गुकेश ती टुर्नामेंट जिंकला. म्हणून कॅन्डिडेट्सचा विनर असल्यामुळे गुकेश वर्ल्ड चॅम्पियनला चॅलेंज करणार, म्हणजे डिंग लिरेन, जो गेल्या वर्षी झाला होता नेपोमनॅशीला अगेन्स्ट जिंकून. जस्ट एक पटकन एक कार्लसननी वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडली, म्हणून इयान नेपोमनियाशी रशियाचा आणि डिंग लिरेन यांच्यात गेल्या वर्षी मॅच झाली, जी डिंग लिरेन जिंकला होता. आणि गुकेश कॅन्डिडेट जिंकल्यामुळे रेनिंग चॅम्पियन डिंग लिरेन वर्सेस अशी मॅच झाली, ही जी काय आता ठरली होती ती. आणि आता या वर्षाचा प्रवास गुकेशचा पाहिला तर ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मिळालं त्याला फर्स्ट बोर्डवर, आपल्याला ऑलिम्पियाड गोल्ड मिळालं, आणि आता त्याचं हे झालं. म्हणजे हा जो प्रवास आहे ना, म्हणजे फिनॉमिनल. म्हणजे म्हणतात ना की आपण म्हणतो ना की स्वप्नापेक्षा रिअल आयुष्य चांगलं आहे, असं गुकेशचं आता झालंय असं मी म्हणू शकतो. नाही, खरंच. कारण आता आणि भारताच्या बाबतीत सुद्धा आता बुद्धिबळामध्ये म्हणजे काय ग्लोबल चेस लीग असू दे, बाकीच्या टुर्नामेंट असू दे, आणि भारतातल्या जेवढे जण आता बुद्धिबळ खेळायला लागलेले आहेत आणि त्यांचं रँकिंग जसं जसं वाढत चाललेलं आहे, तसं तसं म्हणजे एकेकाळी काय म्हणजे आपण म्हणजे वाचायचो की काय रशिया सगळ्यात बुद्धिबळामध्ये सगळ्यात प्रबळ देश आहे, खूप खेळाडू आहेत, तसं आता भारताच्या बाबतीत होतंय. आणि पर्टिक्युलरली गुकेशच्या बाबतीमध्ये जर का आपण परत झालं 18 वर्ष, मग त्याचं शिक्षण वगैरे काही चालू आहे का बुद्धिबळ फुल टाइम? बहुतेक 4थी का 5वीत असताना, म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्या आई वडिलांचा डिसिजन असेल, शाळा सोडली आहे. सो गुकेश तेव्हापासून शाळेत जात नाहीये. आणि चेस हे एकमेव आहे, आजही तो सांगत होता की त्याच्या आई वडिलांनी केलेले सॅक्रिफाईस त्या काळी, आणि त्याला चेस करावं आणि शिकावं याच्यासाठी केलेली धडपड, ह्याच्यामुळे तो इथपर्यंत आला. आणि त्याला जसं म्हणाला ना, अगदी 2017ची आपण गोष्ट करतोय, पैसे हा एक मेन प्रॉब्लेम होता की टुर्नामेंट खेळणार कसं आणि पुढे जाणार कसं.
तर आज त्यांनी जाणीवपूर्वक ते सांगितलं की हे सगळ्या सॅक्रिफाईसमुळे मी इथे पर्यंत आलो. म्हणजे ते लहान मुलाला असलेलं स्वप्न. आणि एक क्लिप गुकेशची फेमस आहे, आता ती सगळीकडे व्हायरल होईल परत एकदा, की तो छोटासा होता आणि तो 2017चा वगैरेच आहे. तर तो सागर शाह जो आहे चेसबेसचा त्या सीईओ, त्याला तो म्हणालेला की जेव्हा मला मोठं होईल तेव्हा मॅग्नसला हरवून वर्ल्ड चॅम्पियन व्हायचंय. आणि आज तो वर्ल्ड चॅम्पियन झाला. आणि त्याला 2013 पासून हे स्वप्न आहे की मला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं, त्या ग्लास बॉक्स मध्ये जायचंय, खेळायचंय आणि वर्ल्ड चॅम्पियन बनायचंय. आणि आज तो बनला. म्हणजे त्याला म्हणजे काय म्हणणार, ते जे त्याचं स्वप्न होतं त्यांनी, आणि एवढ्या लवकर करेल म्हणजे 13 काय फारसा आधी नाहीये. आणि ह्याची आता हिस्ट्री बघितलं तर असं झालं ना, वर्ल्ड चॅम्पियनशिप क्राऊन परत भारताकडे आला. तो किती आणि आता वर्षांनी आला? विश्वनाथ आनंद शेवटचं वर्ल्ड 2013 चॅम्पियनशिप किती 2013ला आनंद हरला, 14ला हा परत म्हणून खेळला आनंद, कारण का तो हा कॅन्डिडेट जिंकला होता, सेम जसं गुकेश बरोबर कॅन्डिडेट जिंकला, पण तेव्हा परत तो कार्लसन विरुद्ध हरला. पण येस, 2013 पर्यंत आपल्याकडे वर्ल्ड चॅम्पियनशिपचा क्राऊन होता आणि आता हा परत आला. आता 2026ला पुढची वर्ल्ड चॅम्पियनशिप होईल, तेव्हा गुकेश बाय डिफॉल्ट असणार. आणि अशी जी कॅन्डिडेट्स होईल त्यातनं जो जिंकेल तो. आता तू जसं म्हणालास, भारतीयांचा डॉमिनन्स जसा एकेकाळी रशियाचा होता, आणि तेव्हा ते सोव्हिएत युनियन पण होतं. कास्पारो, कार्पो, क्रॅमेनिक सगळेच त्यांचे खेळायचे. आता कसं होणार आहे, गुकेश आता जरी आपण म्हणतोय तो गुकेश वर्ल्ड नंबर 5 आहे. अर्जुन एरिगेसी जो भारताचा आहे तो आता वर्ल्ड नंबर 3 वर आहे. प्रज्ञानंद हा 11-12 आहे. विश्वनाथन आनंद स्वतः 10 आहे, पण तो आता खेळत नाही म्हणजे. पण प्रज्ञानंद विदित आहे परत. आता असं होऊ शकतं की अर्जुन आणि प्रग हे जे टॉप 10 मध्ये आहेत, म्हणजे आपल्या टॉप 10 मध्येच भारताचे 3-4 कन्सिस्टंटली दिसत आहेत. आपण असं टॉप 10 ची लिस्ट पाहिली, टॉप 20 ची पाहिली, तर ते वाढायला लागतील. या वर्षीच्या पण आता बऱ्याचशा अशा टुर्नामेंट आहेत जे अजून असे खूप फेमस आहेत असं नाही, म्हणजे बुद्धिबळ जगात फेमस आहेत पण जनरली. सो असे खूप वेगळे वेगळे भारतीय टुर्नामेंट जिंकायला लागलेत. आणि हा जो डॉमिनन्स आहे तो गुकेश पण म्हणाला की आम्ही सगळे एकमेकांना मोटिवेट करतो. म्हणजे जसा आज गुकेश वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकला, पण अर्जुन 2800 क्रॉस केलेलं आहे रेटिंग. सो अर्जुन रेटिंग मध्ये पुढे आहे. प्रज्ञानंदा कार्लसनला हरवतो. सो प्रत्येक जण हे एकमेकांना मोटिवेट करतात. ते जरी चांगले, सगळ्यांमध्ये चांगले रिलेशन असेल तरी ते ऑनबोर्ड अपोनंट्स आहेत आणि ते एकदम म्हणजे ब्रुटल फाईट्स होतात त्यांच्यात. तर हा एकदा होऊ शकतो. आणि गुकेश म्हणाला मला आवडेल भारतीय विरुद्धच खेळायला पुढच्या हा वेळेला. आणि म्हणजे असं झालं, असं झालं तर खूप वेगळीच मजा येईल. पण कार्लसन परत येईल का आता? मला असं वाटतं कार्लसन नाही येणार, कारण का परत यायचं म्हणजे असं नाही की कार्लसन डायरेक्ट खेळेल. कार्लसनला त्या कॅन्डिडेट्स टुर्नामेंटला क्वालिफाय व्हायला लागेल. ते तो होईल कारण का त्याचा रँक नंबर 1 आहे. सो हायएस्ट रेटेड, त्या 8 जागांमधला एक जागा असते हायएस्ट रेटेड प्लेअर. त्यामुळे कार्लसन क्वालिफाय होईल का, तो होईल. पण कॅन्डिडेट्स जिंकणं म्हणजे तुम्हाला बाकी 7 प्लेअरला हरवायचं असतं आणि तुम्हाला नंबर 1 यायचं त्या टुर्नामेंटला, आणि मग वर्ल्ड चॅम्पियनशिप. आता साधा विचार करायचा की कार्लसन समजा कॅन्डिडेट्सच जिंकला नाही तर प्रॉब्लेम, आणि कॅन्डिडेट्सच जिंकून जरी आला तरी त्याला हरवायला लागणार आहे ना 14 मॅच मध्ये. सो बरोबर बरोबर. काय माहित, म्हणजे येईल असं वाटत, माझं पर्सनल ओपिनियन आहे की तो नाही येणार. कारण का त्यांनी सोडली ना वर्ल्ड चॅम्पियनशिप, म्हणजे नसती सोडली, त्याला एवढंच असतं तरी तो राहिला असता इथेच. आणि त्याचं म्हणणं असंच आहे ना की मी वर्ल्ड बेस्ट प्लेअर आहे, सो मी नंबर 1 आहे. 1 जुलै 2011 पासून कार्लसन नंबर 1 आहे जगात. सो म्हणजे गेली मला वाटत 13 वर्ष तो जगातला नंबर 1 प्लेअर आहे. नंबर 1 आहे. येस, पण कास्पारो 20 वर्ष होता, 1985 ते 2005. सो ते पण एक आहे. त्यामुळे कार्लसन नाही येईल तू का, मला पर्सनली नाही वाटतं. फक्त आता असं होईल की गुकेश आल्यामुळे त्याला आता गुकेश विरुद्ध त्याला त्याचा डॉमिनन्स दाखवायला लागेल. आणि उलट आहे, गुकेश काय कंटिन्युअस खेळत असल्यामुळे तो रेटिंग मध्येही कार्लसनला मागे टाकू शकतो. मजे आहे ना, बरोबर. वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस आणि गुकेश वर्ल्ड चॅम्पियन, तर तसं होणार नाही. म्हणजे गुकेश वर्ल्ड चॅम्पियन पण आणि वर्ल्ड नंबर 1 पण आहे, असंही होऊ शकतं. म्हणजे एकदम बरोबर. इंटरेस्टिंग. आपण म्हणतो ना, बुद्धिबळालाच गोल्डन हे चालू आहे काळ, आणि त्यात भारताचं आहे तर म्हणजे सोन्या त्याच्याही वरती असं आहे. नाही नाही, एकदम एकदम बरोबर. पण तू परवा एक शेवटचा प्रश्न विचारताना सांगतो की परवा तू त्याला प्रश्न विचारलास प्रेस कॉन्फरन्स मध्ये की म्हणजे आतापर्यंत कोणीही न केलेली गोष्ट तू करतोयस, तर तू गेल्या 10-12 दिवसात त्याला किती संयमाने, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी एवढ्या संयमाने एवढ्या मोठ्या 14 मॅचेस खेळायच्या. कारण मला वाटत नाही की याच्या आधी गुकेश म्हणजे एवढ्या 14 मॅचेससाठी कधी त्यांनी स्वतःला तयारही केलं असेल. तर शांत राहणं, कंपोज राहणं, याच्यात त्याचे कोचेस कोण होते आणि
आता त्याला बॅकग्राऊंडला मदत कोण करत होतं? घरच्यांशिवाय. हे ओके. एवढं फक्त सांग. येस, इथे गुकेशचे वडील त्याच्याबरोबर थ्रूआउट होते, आई नव्हती या टुर्नामेंटला, कदाचित उद्या त्या येणार आहेत. गुकेशचे जे प्रायमरी कोच आहेत गायस्की म्हणून, ते त्याचे फुल टाइम कोचच आहेत. पॅडी तुला माहित असेल ना, इंडियाचे क्रिकेटचे कोण आहेत जे मानस पॅडी ऑप्टन. सो पॅडी ऑप्टन गुकेशचे, आणि आता ते होते इथे. सो पॅडी ऑप्टन गुकेशला काय म्हणतात, सायकोलॉजिकल का काय त्याच्यासाठी ट्रेनिंग देत होते. आणि 3-4 वेगळे वेगळे ग्रँड मास्टर, त्यांची मी नावं सांगतो. एक आपला भारताचाच पेंटाला हरिकृष्णा, जो भरपूर वर्ष नंबर 2 होता आनंद नंतरचा, तो टीम आजच रिव्हील झाली. सेकंड्स कोण त्याला हेल्प करत होते. जर्मनीचा विन्सेंट केमार, तो स्वतः पण 20 वर्षाचा आहे. आणि तिसरा म्हणजे पोलंडचा यॉन क्रिस्टॉफ डुडा. आणि चौथा वॉयटाशेक, तोही पोलंडचा आहे. आणि हा वॉयटाशेक आनंदच्याही टीम मध्ये होता. आणि 5वा एक प्लेअर आहे, मला नाव आठवत नाही त्याचं, पण ही 5 जणांची टीम होती. आणि गुकेशने आज रिव्हील केली. हे सगळे लोक स्पेनला होते एकत्र बसलेले, कारण ही टीम रिव्हील करत नाहीत. कारण काय होतं, ओके समजा मला कळलं की मला हा एक्स प्लेअर मदत करतोय, तर तो प्लेअर कशात चांगला आहे ती ओपनिंग मी खेळू शकतो. त्यामुळे प्लेअर रिव्हील होत नाहीत. ते वेगळ्या देशात राहत होते आणि त्यांनी क्लिअर केलं. तो ही गुकेशची टीम होती. आणि बाकी तर म्हणजे तसं गुकेश, तू म्हणालास की ह्या सगळ्या ह्याच्यात मीडियामध्ये खूप न्यूज चालू होत्या, खूप जण क्रिटिसाइज करत होते, कारण सगळ्यांना काय होतं गुकेशने असंच जिंकायला पाहिजे. डिंग आउट ऑफ फॉर्म गेले 1-1.5 वर्ष, त्याची तब्येतही ठीक नाहीये, तर 10 मॅच मध्ये संपायला पाहिजे, 11 मॅच मध्ये संपायला पाहिजे. पण गुकेश इतका मॅच्युअर आहे, त्यांनी हे सांगितलं आज मला खेळताना कळलं की डिंग हा चॅम्पियन का आहे. कारण डिंगला जे काय म्हणजे त्याला थोडेफार फिजिकल दिसत होते काही प्रॉब्लेम, पण इथपर्यंत मॅच आणणं ऑन डिमांड. 11 गेम गुकेश जिंकल्यावर सगळ्यांना काय वाटलं, आता तर डिंग की मॅच संपली. हो, तेव्हा असं वाटलं होतं, सगळेजण म्हणत होते चेसवाले एक्सपर्ट की संपली मॅच आता. आणि 12वी मॅच ज्या पद्धतीने डिंग जिंकला, ती म्हणजे त्याचा वन ऑफ द बेस्ट गेम इन डेकेड आहे. म्हणजे आता सगळ्याच जगात, आता इन्क्लुडिंग कार्लसन म्हणा, कारुआना, नाकामुरा, सगळे जे चेस एक्सपर्ट्स आहेत त्यांची मतं डिंग येत नव्हती ना. त्यांची तर मतच डिंगला हे करू शकत नव्हते की डिंग काय करेल हे प्रेडिक्ट करू शकत नव्हते. गुकेश आता डिंग विरुद्ध खेळत होता. आणि ह्यात खूप फरक आहे. 14 गेम्स खेळणं टुर्नामेंटमध्ये आणि 14 गेम्स एकाच अपोनंटशी खेळणं, हा फार वेगळी गोष्ट आहे. आणि तो एक्सपिरियन्स डिंगला होता. आणि गुकेश जी पहिली मॅच हरला ना, ती गुकेशनी स्वतःला हरवलं ऍक्च्युली. म्हणजे असं आपण एक्सपर्ट नाही, पण हे गुकेशच शब्द आहेत. कारण काय झालं, त्याला प्रेशर आलं होतं. पहिली मॅच, वर्ल्ड चॅम्पियनशिप, तो असा एक ग्लास बॉक्स आहे, तिकडे ना सगळ्या बाजूला आरसा आहे, आपणच दिसतोय, एका बाजूला फिडेचं पोस्टर्स आहेत, काहीच नाही, तुम्ही दोघंच आणि आर्बिटर असतात म्हणजे अंपायर, बाकी कोणी नाहीच त्या रूम मध्ये. किती प्रेशरची गोष्ट आहे ती वर्ल्ड चॅम्पियनशिपला. सो गुकेशने आय डोंट थिंक तो सोशल मीडिया ह्यापासून दूरच ठेवतो स्वतःला. आणि त्याला एका पण प्रेस कॉन्फरन्स, ही एक महत्वाची गोष्ट, मी 1 मिनिट घेतो. चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपला प्लेअर कॉन्ट्रॅक्टमध्ये मॅन्डेटरी आहे की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अटेंड करायची. आणि प्रेस कॉन्फरन्सला मिनिमम 5 ते 7 प्रश्न, आणि काही प्रश्न हे अगदी बोचक असतात, म्हणजे एकदम डायरेक्ट, की आता तुझा कॉन्फिडन्स लो झालाय का, आता अशा. किंवा मॅग्नस कार्लसन हे बोलला. आता ह्या गोष्टी जरी त्यांनी आयसोलेट केलं असेल तरी त्या त्याच्यापर्यंत येतात. पण आज तो म्हणाला की मी 18 वर्षाचा आहे का नाही हे महत्वाचं नाहीये, मी समजा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळतोय तर मला ऑन द बोर्ड आणि ऑफ द बोर्ड सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आणि हे गुकेशचं आजचं वाक्य आहे. आणि आय गेस म्हणजे हे आपल्या अख्ख्या कॉन्व्हर्सेशनचं सार आहे. आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि म्हणजे मोमेंट ऑफ काय म्हणतो ना, आता ही एक मोमेंट आहे ना इंडियाच्या याच्यातली, फारच जबरदस्त आहे. म्हणजे आनंद हे 83चं वर्ल्ड कप असेल आणि 2011चं वर्ल्ड कप, म्हणजे असं काहीतरी सेलिब्रेशन होतंय ना चेसचं. नाही, पण कदाचित मला हे वाटतंय की मला असं वाटतं की आनंद जिंकला असला तरी आता जो बुद्धिबळाचा जे वाढ आणि जो हे झालेला आहे ना, त्याच्यामुळे कदाचित ही 83ची मुवमेंट ठरू शकते. कारण विश्वनाथन आनंद जिंकला तेव्हा लोकांना माहितीच नव्हतं. म्हणजे बुद्धिबळ एवढं मोठ्या प्रमाणात नव्हतं. पण आता ज्या प्रकारे गोष्टी होत आहेत, आपले तू म्हणालास तसे आपले टॉप 10 मध्ये आपले 3 ते 4 खेळाडू आहेत, तर आता आपण एक सुपर पॉवर म्हणून बुद्धिबळामध्ये डेफिनेटली येतोय. तर अशा वेळी कदाचित ही अजूनही मोठी गोष्ट होऊ शकते, त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट असं. ऍब्सोल्युटली. आणि तू ही मुवमेंट एन्जॉय करायला किंवा ती बघायला तिकडे जाऊ शकलास, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते पॅशनच घेऊन जातं.
हो, माझ्या 8 सुट्ट्या म्हणजे उरल्या होत्या. मी 6 सुट्ट्या ह्याच्यात टाकल्या. आता वर्षही तसं 31 तारखेला संपतंय. मी म्हटलं ही मुवमेंट जो गुकेश होत असेल तर मला ती लाईव्ह बघायची आणि आज ती बघता आली. म्हणजे मला म्हटलं अर्धा तास तर इतका काटा आला होता की सेन्सच होत नव्हते की काय चाललंय आता, काय होतंय. म्हणजे त्या वाईब्स म्हणा किंवा ते पळापळ सुरू झाली, म्हणजे अविस्मरणीय. म्हणजे काहीच ते विसरूच शकणार नाही असं आहे. म्हणजे परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. थँक्यू लोकेश. आता उद्या माझ्या मते प्राइज ऍक्च्युली, म्हणजे प्राइज नाही पण ऍक्च्युली सेरेमनी आहे, उद्या बक्षीस सेरेमनी आहे समारंभ संध्या. आपण म्हणतो तो येस. उद्या, तो उद्या होणार आहे. येस. तर त्यालाही तू जाणार असशील. येस. तिकडचे सुद्धा आमच्या बरोबर मॅक्झिमम फोटोज व्हिडिओ शेअर कर. तू तुझ्या हँडलवरनं शेअर करून आम्हाला कोल्याप पाठवलंस तरी ते पण आम्ही ऍक्सेप्ट करू. आज तू एवढ्या गडबडीतनं परत येऊन आमच्याशी बोललास. आता आपण लवकरात लवकर लाईव्ह करू एपिसोड, म्हणजे लोकांना गुकेश नक्की काय प्रकरण आहे हे जास्ती चांगल्या प्रकारे पोचेल. लोकांनी हा एपिसोड जास्तीत जास्त फिरवावा, म्हणजे नुसते फोटोज आणि बाकी सगळं फिरवण्यापेक्षा काय नक्की ही किती मोठी गोष्ट आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. थँक्यू येस. लोकेश पुन्हा एकदा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.